आता बघा दुसऱ्या लेक्चर समोरच्या लेक्चरमध्ये जेनेटिक टर्मिनॉलॉजी आपल्याला डिटेल समजून घ्यायची की जेनेटिक टर्मिनॉलॉजी काय. आता जेनेटिक्स म्हणजे काय. फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे. फादर ऑफ जेनेटिक्स मेंडल. आणि मेंडलने सांगितलेल्या टर्मिनॉलॉजी आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायची. डबल तुम्हाला सांगतो की जेनेटिक्स समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की जेनेटिक्सची डेफिनेशन पहा पहिली काय. डबल तुम्हाला काय जेनेटिक्सची डेफिनेशन सांगतो की द ब्रांच ऑफ बायोलॉजी. जेनेटिक्स ही कशाची ब्रांच आहे. बायोलॉजीची ब्रांच. डील स्टडी हेरिडिटी अँड व्हॅरिएशन. दोन गोष्टी या ठिकाणी स्टडी केल्या जाते. हेरिडिटी आणि व्हॅरिएशनची स्टडी करणं म्हणजे काय झालं की जेनेटिक्सची स्टडी करणं. त्या पडलेल्या जेनेटिक टर्मिनॉलॉजी. आता फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे. मेंडल. आता जेनेटिकची टर्मिनॉलॉजी आपल्याला समजून घ्यायची. पहिली समजून घ्या डेफिनेशन. डॉमिनंट आणि नंतर आहे रेसेसिव्ह. आता डॉमिनंट मध्ये काय होतं आणि रेसेसिव्ह मध्ये काय होतं दोन्हीचं आपल्याला कंपॅरिझन पाहिजे. आता डॉमिनंट म्हणजे काय की इट इज अँड अलील दॅट एक्सप्रेस. डॉमिनंट मध्ये अलील्स जो आहे तो काय होतो एक्सप्रेस होतो. आता अलील्स म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे. अलील्सची डेफिनेशन काय सांगते. अलील्स म्हणजे काय. द अलील्स इज टू और मोर form of alternatively gene. जो जीन राहतो तो दोन किंवा दोन पेक्षा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये प्रेझेंट राहतो. त्याला आपण काय म्हणतो अलील्स असं म्हणतो. आता अलील्सची डेफिनेशन लक्षात आली की द अलील्स इज टू और मोर फॉर्म ऑफ अल्टरनेटिव्ह जीन. पहिल्यानंतर मग नंतर समजून घ्या की जीन म्हणजे काय. जीन म्हणजे काय स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए. डीएनएचा जसा भाग म्हणजे आपण काय म्हणलो जीन. आता बघा हा एक डीएनए झाला. आता आपल्याला याच्यावर समजून घ्यायचं जीन काय. जीन म्हणजे काय की स्पेसिफिक. हा एक थोडासा तुकडा म्हणजे जीन झाला. हा एक तुकडा म्हणजे जीन झाला. हा एक तुकडा म्हणजे जीन झाला. हा एक तुकडा म्हणजे जीन झाला. पाचशे तुकडे म्हणजे काय झाले जीन झाले. डीएनए हा डीएनए आणि डीएनए चे तुकडे म्हणजे काय स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज जीन. आता अलील्स म्हणजे काय की टू आर मोर फॉर्म ऑफ अल्टरनेटिव्ह जीन म्हणजे वेगवेगळे स्वरूप असणं कशाचे जीनचे. हा एक स्वरूप हा एक हा एक हा एक हा म्हणजे काय झालं अलील्स. डॉमिनंट म्हणजे काय होतं की इट इज अँड alleles that express its traits in the presence of alternative alleles in heterozygous condition. आता त्याच्यानंतर एक कन्सेप्ट दुसरी आहे की हेटेरोझायगस कंडिशन म्हणजे काय किंवा हेटेरोझायगस म्हणजे काय. हेटेरोझायगस म्हणजे काय इंडिव्हिज्युअली पोजेसिंग कॉन्ट्रॅक्टिंग ट्रेट्स. एक महत्त्वाचा शब्द आहे कॉन्ट्रॅक्टिंग
ट्रेट्स इंडिव्हिज्युअल मध्ये कॉन्ट्रास्टिंग स्टेट्स तो का झाला आपला हेटेरोझायगस ओनली. आता हेटेरोझायगस म्हणजे काय की अल्टरनेटिव्ह alleles that express is called as dominant. आता अल्टरनेटिव्ह alleles ज्यावेळेस डॉमिनंट कॅरेक्टर तयार होणार त्यावेळेस डॉमिनंट कॅरेक्टर मध्ये आपला जो alleles राहणार आहे तो alleles काय राहणार आहे की अल्टरनेटिव्ह the alleles that express. Reciprocal definition the alternative that alleles expressed in F1 is called dominance. F1 ला आपण काय म्हणलो की डॉमिनन्स असं म्हणतात. पहा याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण F1 पाहिला होता. F1 म्हणजे काय? F1 म्हणजे फर्स्ट फिलिंग जनरेशन. जे आपलं फर्स्ट फिलिंग जनरेशन आहे त्याला आपण F1 म्हणतो. आता फर्स्ट फिलिंग जनरेशन F1 कसं म्हणतो होतो की बघा टी क्रॉस स्मॉल टी हा आपला आला एक टी हा आला आपला एक टी आणि हा एक झाला म्हणजे हा काय झाला आपला F1. F1 म्हणजे काय की F1 इज अ फर्स्ट फिलिंग. याला आपण म्हणलो की डॉमिनंट म्हणतो. दुसरा बघा रेसेसिव्ह आहे. आता रेसेसिव्ह डॉमिनंटच्या अपोजिट. आता रेसेसिव्ह डॉमिनंटच्या अपोजिट कसं आहे की these alleles is not expressed in the presence of alternative alleles. आता याच्यामध्ये काय पाहिजे डेफिनेशन मध्ये पहा इथं alleles not expressed आणि या ठिकाणी काय झालं की alleles that express डॉमिनंट्स मध्ये alleles एक्सप्रेस होतो आणि रेसेसिव्ह मध्ये alleles एक्सप्रेस होत नाही. या दोन यामध्ये फरक आहे. पहिल्यामध्ये काय होतं डॉमिनंट्स मध्ये alleles एक्सप्रेस होतो. alleles म्हणजे समजलं मला अल्टरनेटिव्ह टू आर मोर फॉर्म ऑफ जीन्स. जीन म्हणजे काय स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए. आता रेसेसिव्ह मध्ये काय होतं की these alleles is not expressed in the presence of alternative alleles. म्हणजे नॉट एक्सप्रेस म्हणजे याच्यामध्ये पहिल्या शब्दामध्ये काय समजायला एक्सप्रेस होत नाही इन कशामध्ये हेटेरोझायगस कंडिशन. या ठिकाणी हेटेरोझायगस कंडिशन मध्ये डॉमिनंट्स मध्ये alleles जो तो काय झाला एक्सप्रेस झाला आणि रेसेसिव्ह मध्ये काय झाला की alleles is not express presence of alternative form of gene. त्याच्यानंतर it express only in the presence of another identical alleles. परंतु रेसेसिव्ह मध्ये काय होतो की allele एक्सप्रेस होतो only one presence of express is another identical alleles. म्हणजे या ठिकाणी रेसेसिव्ह मध्ये आयडेंटिकल या ठिकाणी काय की आयडेंटिकल्स alleles एक्सप्रेस होणार म्हणजे आपल्याला माहिती असणारा allele जो आहे तो काय होतो एक्सप्रेस होतो आयडेंटिकल. याच्यामध्ये रेसेसिव्ह मध्ये आपल्याला जो लागल तो आयडेंटिकल alleles का मध्ये एक्सप्रेस होणार. It is an alleles that does not be expressed in F1 generation. Alleles does not be F1 generation. F1 जनरेशन मध्ये alleles का होणार नाही एक्सप्रेस होणार नाही. परंतु या ठिकाणी अल्टरनेटिव्ह दॅट alleles that express in F1 जनरेशन. आता दोन्ही मध्ये पहा तुम्हाला असा क्वेश्चन आला की डिफरन्स बिटवीन डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. तर डॉमिनंट अँड रेसेसिव्ह मध्ये तुम्हाला डिफरन्स काढायला सांगितला तर पहा सोपं आहे. डॉमिनंट अँड रेसेसिव्ह तुम्ही इझी याच्यामध्ये काय करू शकता डिफरन्स काढू शकता. आता बघा डिफरन्स कसा काढायचा डॉमिनंट मध्ये काय आले सांग की it is an alleles that express dominance मध्ये alleles हा एक्सप्रेस होतो.
इथं काय लेसन रेसिस्यू मध्ये इट इज अँड इट इज not it is alleles not express लक्षात डॉमिनंट मध्ये alleles जो आहे तो डायरेक्ट एक्सप्रेस झाला इकडे काय इट इज अलेल नॉट एक्सप्रेस काय डिफरन्स झाला दुसरा डिफरन्स पहा की हेटेरोझायगस कंडिशन मध्ये एक्सप्रेस हो रहा alleles is that is heterozygous condition only but it is dominant in heterozygous condition only कशामध्ये आला की हेटेरोझायगस कंडिशन मध्ये आला इन हेटेरोझायगस कंडिशन इथं कोणतीही हेटेरोझायगस कंडिशन लागते इन हेटेरोझायगस कंडिशन दुसरा डिफरन्स झाला जर 2 मार्क आला तर मला सोपं आहे पहिल्या पॉइंट मध्ये सांगायचं की इट इज अन alleles that express it is not allele express it is dominant heterozygous condition only it is heterozygous condition तिसरा काय लेसन तुम्ही पॉइंट याच्यामध्ये तिसरा पॉइंट काय आहे की it is F1 expressed in F1 express in F1 इधर काय लेसन तीसरा पॉइंट कि it is and alleles that does not F1 express या ठिकाणी F1 मध्ये एक्सप्रेस होत नाही जेनेटिक टर्मिनॉलॉजी मध्ये दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या डॉमिनंट रेसेसिव्ह डॉमिनंट मध्ये काय आहे डॉमिनंट मध्ये alleles एक्सप्रेस होतो रेसेसिव्ह मध्ये काय होतो इट डज नॉट बी एक्सप्रेस इन प्रेझेंट इज अल्टरनेटिव्ह इथं काय होतो इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह दॅट इज हेटेरोझायगस कंडिशन ओनली डॉमिनंट हा हेटेरोझायगस कंडिशन मध्ये चालणार आहे ओनली आणि अल्टरनेटिव्ह दॅट alleles एक्सप्रेस इन F1 डॉमिनंट alleles ची डेफिनेशन सांगितली जीन ची डेफिनेशन सांगितली आता रेसेसिव्ह मध्ये काय सांगितलं दिस इज allele नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह इन फक्त कशामध्ये वाऱ्या इन हेटेरोझायगस कंडिशन इट इज एक्सप्रेस it expressed only in the presence of another identical alleles आणि चौथा पॉइंट में तुम्ही घेऊ शकता कि it does not identical alleles त्याच्यामध्ये आयडेंटिकल alleles नसतो आता चौथ्या पॉइंट मध्ये काय होऊ शकता कि it is identical alleles या ठिकाणी तुमचा आयडेंटिकल alleles एका गोष्टीमध्ये तुम्हाला सांगितलं डॉमिनंट अँड रिसेसिव्ह it is an alleles that express does not be alleles express it is dominant in heterozygous condition only in the heterozygous condition तीसरा पॉइंट में लक्षात आला it express in F1 महत्वाचा पॉइंट आहे F1 मध्ये एक्सप्रेस होतो इकडे काय होत नाही does not be F1 express it is does not be identical alleles याच्यामध्ये आयडेंटिकल alleles नसतो alleles मध्ये काय असतो की आयडेंटिकल alleles असतो